शिवसेनेला नकली म्हणता, तर याच नकली शिवसेनेची उंबरठे तुम्ही कित्येक वेळेत शिजवली असतील. असली शिवसेना तुमच्या सोबत आहे, तर मग अजून 10 जागा सुद्धा तुम्हाला मिळाल्या नाही. अजून एकही उमेदवार तुमचा घोषित झाला नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. बघूया ते या पत्रकार परिषदेत काय म्हणाले. आणि आता या शिवसेनेला नकली म्हणत असताना जर असली तुमच्या सोबत आहे तर या असलीचे हाल तुम्ही काय केले. या असलीला 10 जागा सुद्धा अजून दिलेल्या नाही. या असलीचे उमेदवार सुद्धा तुम्ही ठरवता आणि तुम्हाला शिवसेना अशा पद्धतीनं स्वतःचे भारतीय जनता पार्टीच्या पाया पडणारी, भारतीय जनता पार्टीची चापलुसी करणारी पाहिजे होती. परंतु या महाराष्ट्रातील एक तमाम जनतेचा आवाज असणारी, महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या मनगटामध्ये धमण्यामध्ये रक्त सळसळ करणारी शिवसेना जी उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करते, वाटतं ही तुम्हाला कधीही शरण येणार नाही. स्वाभिमानानं तुमच्याविरुद्ध लढा देईल आणि नुसतं लढा देणार नाही, तर हा लढा जिंकण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे आणि निश्चित तो जिंकू, अशा प्रकारची भूमिका सुद्धा सातत्यानं माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मांडलेली आहे. काल शाहू महाराजांच्या विषयी शिंदे गटाचे सदाशिव मंडिक जे उमेदवार आहे यांनी जे वक्तव्य केलं, शाहू महाराजांच्या गादीला या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये असामान्य महत्त्व आहे. परंतु या शाहू महाराजांच्या गादीचा, थोडक्यात छत्रपतींच्या गादीचा अपमान करण्याचं पाप सुद्धा आज या महाराष्ट्रात घडलेलं आहे. मला वाटतं महाराष्ट्राची जनता, ठीक आहे राजकारण आपलं चालत राहील, परंतु प्रत्यक्ष शाहू महाराज, आपण फुले शाहू महाराजांचा हा महाराष्ट्र म्हणतो आणि त्या शाहू महाराजांची गादी चालवणाऱ्या शाहू महाराजांविषयी अशा पद्धतीनं वक्तव्य या महाराष्ट्राला मला वाटतं सहन होणार नाही. कारण इतक्या खालच्या स्तरावर अशा पद्धतीनं राजकारण केलं जातं, मुद्द्यावर राजकारण केलं जात नाही आणि याला जबाबदार भारतीय जनता पार्टी आहे आणि आमच्यातून गेलेले गद्दार आहे. कालच्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा टीका केली की मवियाची गाडी जागेवरून हलतच नाही. काँग्रेस पक्षाची अवस्था घरकाना घाटका झालेली आहे आणि ही निवडणूक ग्रामपंचायती नाही तर देशाचे पंतप्रधान निवडण्याची आहे आणि मोदीच देश सुरक्षित ठेवू शकतात, अशी 2-3 वक्तव्य केली. मला असं वाटतं तुम्हीच लक्षात ठेवलं पाहिजे की ही इलेक्शन ग्रामपंचायतीची नाही, ही इलेक्शन देशाची आहे. म्हणून देश पातळीवर 2014चा तुमचा जाहीरनामा, 2019चा जाहीरनामा हा निश्चित आम्ही तुमच्या समोर आणू. तुमचा अर्थ तुम्हाला दाखवतो आहे, आमच्याकडे तयार आहे. आम्ही तुमच्या आता येणाऱ्या जाहीरनाम्याची सुद्धा वाट बघतोय. आणि म्हणून देश पातळीवर मी देश पातळीवरचेच मुद्दे मागितले ना. हर घर छत देश पातळीवरची योजना होती, हर घर जल देश पातळीवरची योजना होती. आज देशाची अर्थव्यवस्था, देशाचं GDP काय स्थितीत आहे, तुम्ही काळं धन भारतात आणणार होते त्याचं काय केलेलं आहे तुम्ही. आज देशाच्या अर्थमंत्रींचेच पती काय बोलतात सरकारविषयी हे तुम्ही बघितलं पाहिजे. आदर्श घोटाळ्याविषयी तुमचं व्हाईट पेपरमध्ये तुम्ही नाव घेतात, ते तुमचे नेते झालेले आहेत. 70,000 कोटीचा भ्रष्टाचार अजितदादाचा तुम्ही जाहीर सभेत बोलता पंतप्रधान, ते तुमचे नेते झालेले. आणि मला असं वाटतं देशाची निवडणूक असताना या मुद्द्यावर चर्चा व्हावी. आज भारतीय जनता पार्टी, ED, CBI, इन्कम टॅक्स या भारतीय जनता पार्टीच्या ब्रँच झालेल्या आहे. मला वाटतं ED, CBI आणि इन्कम टॅक्सच्या कार्यालयावर येणार काळात भारतीय जनता पक्षाची शाखा अशा पद्धतीनं बोर्ड लावावा लागेल असं मला वाटतं. शरद पवारांवरती सुद्धा काल अमित शहांनी टीका केलेली. म्हणतात की 10 वर्ष सत्तेत असताना शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं, शरद पवार महाराष्ट्राचा विकास करू शकले नाहीत असा आरोप. मला वाटतं गुजरातमध्ये आणि महाराष्ट्रात जाऊन बघावं. या महाराष्ट्राचा विकास अतिशय ताकदीनं पुढे गेला आहे आणि हा विकास होत असताना शरद पवार साहेबांनी या महाराष्ट्राचं जे नेतृत्व केलं, दूरगामी नेतृत्व, आणि या दूरगामी नेतृत्वाचेच परिणाम महाराष्ट्रात विकासाच्या दृष्टीनं पुढे जातो याचं दिसतंय. त्यामुळे बाकीचा जर देशातले वेगवेगळे राज्य बघितले आणि महाराष्ट्र बघितलं तर महाराष्ट्र निश्चित विकासाच्या दृष्टीने पुढे जाणारं राज्य आहे. चंद्रकांत पाटलांचं एक वक्तव्य आलंय की काही दिवसात बारामतीवरती बेटिंग लागेल. अजितदादाकडे खजिना आहे तर शिंदेकडे चावी आहे. ते यांचं खजिन्याच्या आधारावर सगळं राजकारण चालू आहे. बरं झालं त्यांच्या मुखातून हे वक्तव्य बाहेर आलं की खजिन्याच्या बळावर अजितदादा काय करतायत आणि शिंदे काय करतात महाराष्ट्र बघतायत. मग खजिना, मोठे मोठे खजिनेवाले या महाराष्ट्रानं घरी बसवलेले आहे. हे उदाहरण महाराष्ट्राने देशाला वारंवार दाखवलेलं आहे. सुनीत्र पवारांच्या प्रचार पत्रकावरती राज ठाकरेंचा फोटो वापरायला सुरुवात झालाय किंवा महायुतीकडे सगळीकडेच राज ठाकरेंचे फोटो आता वापरून सुरू केले. चांगलं आहे ना. याच राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांना कसं पिटावून लावलं, कशा भूमिका मांडल्या. याच राज साहेबांनी मागच्या मोदींच्या विषयी काय भूमिका मांडली होती, या सगळ्या भूमिका